लहान बाळाला वरच्या अन्नाची सुरुवात करताना काय काळजी घ्यावी? पहिल्यांदा आपण बघूया की बाळाला वरच्या अन्नाची सुरुवात ही कधीपासून करावी. 6 महिन्यानंतर तुम्ही बाळाला वरच्या अन्नाची सुरुवात करू शकता, परंतु जर बाळ फॉर्म्युला मिल्कवर असेल तर तुम्ही 5व्या महिन्यामध्येच बाळाला वरच्या अन्नाची सुरुवात ही करू शकता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार. आता मी इंस्टाग्रामवरती वगैरे सगळ्या अशा डॉक्टरांच्या रील बघते की त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं असतं की बाळाला डाळीचं पाणी किंवा भाताचे पाणी न देता तर बाळाला डाळ भात हे दिलं पाहिजे, जेणेकरून बाळाला पूर्ण न्यूट्रिशन भेटेल. त्याच्यावरती मी तुम्हाला माझा एक सल्ला सांगते की डाळीचं पाणी भाताचं पाणी हे कंपल्सरी आपण बाळ 6 महिने झाल्यानंतर कंटिन्युअस 9 महिन्यापर्यंत देणार नाहीये. ज्यावेळेस तुम्ही बाळाला वरच्या अन्नाची सुरुवात करता त्यावेळेस बाळाची पचन शक्ती ही डेव्हलप झालेली नसती. त्या दिवशी ज्या दिवशी पहिलं अन्न तुम्ही देणार आहे त्या दिवशी तुम्ही बाळाला डाळीचं पाणी किंवा भाताचं पाणी देऊ शकता. आणि ज्यावेळेस बाळ हे 7 महिन्याचं होतं, ज्यावेळेस आपल्याला समजतं की बाळाला ह्या गोष्टी पचत आहे, मग त्या दिवशी तुम्ही बाळाला पूर्ण डाळ भात हे खायला घालू शकता. ज्या दिवशी तुम्हाला बाळाला वरच्या अन्नाची सुरुवात करायची त्या दिवशी जर तुम्ही बाळाला डाळ दिली किंवा भात दिला तर त्याने बाळाचं पोट दुखू शकतं आणि बाळाला त्रास होऊ शकतो. म्हणून ज्यावेळेस तुम्ही बाळाला वरचं अन्न सुरुवात करता तर पहिल्या दिवशी तुम्हाला डाळीचं पाणी किंवा भाताच्या पाण्याने सुरुवात करायची आहे. यातच तुम्हाला एक मी पॉईंट सांगेल, तुम्ही डाळीच्या पाण्याने किंवा भाताच्या पाण्याने सुरुवात न करता तुम्ही बाळाला फ्रूटच्या प्युरीनी सुरुवात करू शकता. आता आपल्या मम्मीनी आपल्या आजीनी आपल्याला डाळीच्या भाताच्या पाण्याने सुरुवात केलेली असते, म्हणून आपण आपल्या बाळाला ह्या पदार्थांनी सुरुवात करतो. परंतु जर तुम्ही पहिल्यांदा बाळाला फ्रूटच्या प्युरीनी सुरुवात केली तर पुढची जर्नी ही तुम्हाला सोपी होऊन जाते. मग तुम्ही गाजर शिजून त्याची पेस्ट देऊ शकता किंवा मग ऍपल शिजून त्याची पेस्ट तुम्ही देऊ शकता. पपई देऊ शकता, पपई शिजवायची गरज नाहीये. मग तुम्ही बनाना देऊ शकता किंवा मग चिकू देऊ शकता. कशी सुरुवात करावी याच्यावरती मी पूर्ण डाएट चार्ट मी माझ्या युट्यूब चॅनलवरती टाकलेला आहे, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. याची लिंक मी बायोमध्ये देईल. दुसऱ्या गोष्टीची तुम्हाला काळजी घ्यायची आहे, जो काही बाळाला तुम्ही पदार्थ देता त्याच्यात कुठल्याही प्रकारचं मीठ किंवा साखर हे ऍड करायचं नाही. WHO सांगतं बाळाला 2 वर्षापर्यंत साखर आणि मीठ हे इंट्रोड्यूसच करायचं नसतं. मग तुम्ही असं म्हणाल की बाळाला चव कशी कळणार आहे, त्याच्यावरती तुम्हाला एक गोष्ट सांगते, बाळाला 9 महिन्यापर्यंत तो काही तुम्ही पदार्थ देता त्याची चवच त्याची डेव्हलप झालेली नसते. जो काही पदार्थ आहे तो ते बाळ खातं. 9व्या महिन्यानंतर बाळाला गोड आंबट तिखट ह्या गोष्टी समजायला लागतात. तुम्ही निदान 12 महिन्यापर्यंत तरी बाळाच्या जेवणामध्ये मीठ ऍड करू नका. जर तुम्हाला शक्य होत नसेल तर 9व्या महिन्यापर्यंत तरी बाळाच्या जेवणामध्ये कुठल्याही प्रकारचं मीठ किंवा साखर ऍड करू नका. बाळ जेव्हा 9 महिन्याचं होतं, फारच बाळ जर खात नसेल, बाळ बोर झालेलं असेल एखाद्या पदार्थाला, तर त्याच्यात तुम्ही थोडं मीठ किंवा मग थोडंसं खजूर वगैरे घालून असे गोड पदार्थ तुम्ही देऊ शकता. 9व्या महिन्यानंतर कुठले पदार्थ दिले पाहिजे, अजून काय काळजी घेतली पाहिजे हे मी उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्याच्यामुळे माझ्या इंस्टाग्राम पेजला नक्की फॉलो करा. सुजाता आहे पण ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि कसा वाटला व्हिडिओ मला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा.